नमस्कार. झणझणीत चमचमीत रेसिपीमध्ये मी संतोष नारिंगरेकर आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत प्रसादाचा शिरा, आणि तोही सत्यनारायणाच्या पूजेला ज्याप्रमाणे भटजी बनवतात तसा. मी माझ्या चॅनेलवरती प्रसादाच्या शिऱ्यापासून रेसिपीला सुरुवात करतो आहे, कारण मला देवाच्या आशीर्वादाने सुरुवात करायची आणि त्याचप्रमाणे मला तुमच्याही आशीर्वादाची तेवढीच आवश्यकता आहे. म्हणजे मला वेगवेगळ्या आणि नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी चॅनेलवरती दाखवता येते. चला तर मग सुरुवात करूया. 1 किलो प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी तुम्हाला पाव किलो रवा लागेल, पाव किलो तूप, पाव किलो साखर, अर्धा लिटर दूध. हे गाईचं दूध घ्यायचं तबेल्यातून, तर शिरा चांगला होतो. केळी घ्यायची 2 कापून, आणि तुळशी पत्र कोवळी पानं घ्यायची, वेलची पावडर, आणि मी ड्रायफ्रूट घेतले आहेत, मनुका, काजू बदाम. तुम्ही अजून काही असेल तर ते पण घेऊ शकता. आणि तुम्हाला जर क्वांटिटी वाढवायची असेल, समजा 2 किलो रवा बनवायचा असेल ना, तर डबल क्वांटिटी घ्यायची. पाव किलोच्या जागी अर्धा किलो घ्यायचं. अर्धा किलो रवा, अर्धा किलो तूप, अर्धा किलो साखर आणि 1 लिटर दूध, असं डबल क्वांटिटी करायची. चला मग आपण रेसिपीला आता सुरुवात करूया. प्रथम गॅसवर कढई ठेवायची. कढई शक्यतो स्टीलची किंवा ॲल्युमिनियमची घ्यायची. मग त्याच्यात तूप टाकून घ्यायचं. थोडंसं तूप शिल्लक ठेवायचं. त्याच्यात रवा टाकून थोडा लालसर भाजून घ्यायचा. व्यवस्थित. गॅस थोडा स्लो ठेवायचा, म्हणजे तो जळणार नाही. आणि रवा भाजेपर्यंत आपण तोपर्यंत एका दुसऱ्या छोट्या कढईमध्ये ड्रायफ्रूट्स घेतले आहेत ना, ते थोडे लालसर भाजून घ्यायचे. दुसऱ्या कढईमध्ये आपण थोडंसं तूप ठेवलेलं आहे घालून त्याच्यात काजू बदाम थोडे भाजून घ्यायचे लालसर. आणि मग त्याच्यात व्यवस्थित थोडे लालसर झाले की मग त्याच्यात आपण कापून ठेवलेलं केळं घ्यायचं आणि ते टाकायचं. व्यवस्थित भाजून घ्यायचे. व्यवस्थित भाजलं की ते गॅस बंद करायचा. रवा व्यवस्थित भाजून घेऊया. रवा मस्त खमंग असा भाजून घेतलेला आहे आपण. आता त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकू. व्यवस्थित मिक्स करून घेऊ.
व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मग त्याच्यात आपण गाईचं दूध टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. मग कढईला चिकटला नाही पाहिजे. व्यवस्थित हलवच राहायचं त्याला. त्याच्यामध्ये आता साखर टाकायची. साखर मिक्स करून घ्यायची. मग त्याच्यामध्ये साखर विरघळली पाहिजे त्याच्यामध्ये व्यवस्थित. आपला शिरा कसा प्रसादाचा मऊ झाला पाहिजे. मस्त खमंग सुटलाय. तुम्हाला जर ही प्रसादाचा शिराची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये शेअर पण करा. त्याच्यात आता वेलची पावडर टाकायची. मिक्स करून घ्यायची. वेलची पावडर, मनुका टाकायचा. आणि आपण जे तुळशी पत्र ठेवले आहेत ना, कोवळी पानं, ती पण त्याच्यात टाकून मिक्स करून घ्यायची. बघा कसा मस्त सुटीत झालाय शिरा आपला प्रसादाचा. अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आता आपण थोडा शिरा देवाला प्रसाद म्हणून दाखवू. आज खरं तर अंगारकी संकष्टी आहे, म्हणून त्या मुहूर्तावरतीच हा प्रसादाचा शिरा बनवलाय. थँक्यू.